हॉटेल स्टाईलसारखी व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य. हे स्प्रिंग ओनियन आहेत, कॅप्सिकम आहे, हा आपला नॉर्मल कांदा उभा चिरलेला, मिरच्या थोडे वाटाणे आणि ह्याच्यामध्ये कांद्याची 5 स्प्रिंग ओनियन आणि कोबी आहे. सॉसेस आणि इथे आपण 1.5 वाटी तांदूळ, बासमती तांदूळ भिजत घातलेत. आता आपण इथे एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. हे पाणी चांगलं बॉईल होईल तेव्हा तांदूळ आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आपण बघू शकता इथे पाणी उकळलेलं आहे. आता आपल्याला हे तांदूळ ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर भात आपण टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल, सो दॅट थोडा भात आपला मोकळा होईल. आता हा भात 7 ते 8 मिनटापर्यंत आपल्याला पूर्णपणे नीट शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्या सगळ्या भाज्या इथे फ्राय करून घेऊया. आता या पातेल्यामध्ये आपण सगळ्या भाज्या ट्रान्सफर केल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरचीची पेस्ट पण टाकली आहे. मिरची अलगद 2च टाका, तिखटवाली, थोडीशी टेस्ट यायला. आणि आता आपण ह्याला वाफेवर चांगले ह्या भाज्या शिजवून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल फरसबी, गाजर, तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या टाकू शकता. माझ्याकडे गाजर आणि फरसबी अवेलेबल नव्हते, सो मी फक्त एवढेच भाज्या टाकलेत. आता ह्याची एक वाफ काढूया 4 ते 5 मिनटं, मग आपण ह्याच्यामध्ये टाकूया सॉसेस. आता आपला हा भात तयार आहे. हा चांगला फडफडीत झाला आहे. आता आपण ह्याच्यातलं थोडंसं पाणी गाळून घेऊ आणि ह्याला आपण बाजूला काढून ठेवूया. आता आपण इथे गाळायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण आपल्या भाज्या बघूया. स्टीम झालेली आहे. येस, स्मेल्स गुड. आता ह्याच्यावर आपण थोडंसं भाज्याच्या चवीपुरतंच थोडंसं मीठ टाकणार आहोत. देन थोडा रेड चिली सॉस, अलगद थोडासा सोया सॉस. हा डिपेंड करतं की तुम्हाला कलर कसा पाहिजे. जर तुम्हाला जास्त कलर पाहिजे तर जास्त टाकू शकता. मला भात पांढरा पाहिजे म्हणून मी अगदी थोडंसंच टाकलेलं आहे. आणि ह्याला परत 1-2 मिनटं आपण वाफ काढू आणि आपला भात इथे ट्रान्सफर करून घेऊ. हा भात आपल्याला इथे ट्रान्सफर करायचा आहे थोडा. तर भात ट्रान्सफर केल्यावर आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. सगळ्या भाज्यांबरोबर भात सगळा एकजीव झाला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपलं फ्राईड राईस रेडी आहे. तुम्ही ह्याला शेजवान सॉससोबत सर्व करू शकता.